एक गणेश. सुंदर सावनात एक मोठा हत्ती बाकू राहत होता, जो त्याच्या बळावर खूप अभिमान होता. तो आपल्या दिवसभरात आकाशाच्या झाडे पाडण्यात घालवत होता, फक्त त्याच्या बळाची झलक दाखवण्यासाठी. जवळच एक लहान पक्षी जिना राहत होता, जो त्याच्या दिवसभरात एका निर्जीव विल्डफ्लॉवरच्या तुकड्यावर थेंब थेंब पाणी आणून देत होता. एके दिवशी एक सोक्के धोका आला, ज्यामुळे सर्व प्राणी घाबरून गेले. बाकू आपल्या मोठ्या आकाराच्या बाबतीत घाबरून उभा राहिला, तर जिना पाणी आणून आगीवर फेकून देत होता. बाकूने पाहिले की जिना आपले पाणी आणून आगीवर फेकून देत आहे, तेव्हा त्याला हे कळले की त्याच्या मोठ्या बळाचा उपयोग त्याने केला पाहिजे. बाकूने आपल्या नाकात पाणी भरून आगीवर फेकले, ज्यामुळे आग लवकर आटली. सर्व प्राणी आनंदाने भरून गेले. या कथेचा निष्कर्ष असा आहे की कोणत्याही प्रकारची मदत किंवा प्रयत्न चांगला आहे. अनेकदा आपण मोठे काहीतरी करू शकत नाही, तरीही जग बदलते ते अशा व्यक्तींमुळे जे फक्त त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी करतात.